ज्ञानदीप वरदा हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम गोष्ठ प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं माया कल्पित नानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मामानाथं नाथं प्रणमत गोविंदं परमानंदं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। काल आपण गरुड पुराणाला सुरुवात केलेली आहे आणि काल आपण या गरुड पुराणाला प्रारंभ करून आपण नमन पाहिलेलं आहे। माधव विठ्ठल गोडबोले यांनी कोणाकोणाला नमन केलं, या ग्रंथाचे लेखक माधव विठ्ठल गोडबोले यांनी कोणाकोणाला नमन केलंय तर सर्वात महत्त्वाची गोष्ट गणपती बाप्पाला नमन केलेलं आहे, त्यानंतर सरस्वती मातेला नमन केलेलं आहे, त्यानंतर आपल्या गुरुला नमन केलेलं आहे, त्यानंतर भगवती मातेला नमन केलेलं आहे। काल आपण या अध्यायाच्या 5 ओव्या पाहिलेल्या आहेत। आज आपण 6व्या ओवीपासून पुढे याचं काय करणार आहोत, चिंतन करणार आहोत। ते ऋषी शौनकादिक प्रश्न करते झाले सम्यक यम सर्वांता जो अंतक यातना अनेक करीतसे। आणि पुढे काय झालेलं आहे तर पहा, तयाते ऋषी शौनकादिक, शौनकादिकी ऋषी काय करते झाले, प्रश्न करते झाले। कोणाला प्रश्न केलेला आहे त्यांनी, सूत मुनींना प्रश्न केलेला आहे। काय प्रश्न केलेला आहे, यम सर्वांचा जो अंतक, यम काय आहे, सर्वांचा अंत करणारा आहे, सर्वांना मारणारा आहे, सर्वांना काळाच्या जबड्यातून तो घेऊन जाणारा आहे। यातना अनेक करीत असे आणि अनेक प्रकारच्या यातना काय करतो यम, यह लोकामधून परलोकामध्ये जात असताना ज्या व्यक्तिमत्वानं पाप केलेला आहे, अनाचारी वागलेला आहे, शास्त्र निषिद्ध कर्म ज्याने केलेला आहे, अशा व्यक्तिमत्वाला काय करतो, यातना अनेक करीत असे। आता पहा 6 ओव्या पूर्ण झाल्या। आता 7व्या ओवीमध्ये काय सांगतात पहा, तयाच्या लोकाचा विस्तार आणि जीवाचा आचार देह त्यागिला कर्म प्रकार कैसाची नरजीव भोगित असे। शौनकादी ऋषीने प्रश्न केलेला आहे। काय प्रश्न केलेला आहे, आम्हाला काय विचारायचं, त्या यमदेवाची जी संयमिनी नगरी आहे ती नगरी कशा प्रकारची आहे, किती मोठी आहे, तिथल्या जीवाचा आचार काय आहे, वर्तणूक काय आहे, चाली रीती वागणूक कशा प्रकारची आहे, आम्हाला जाणून घ्यायचं आहे। देह त्याग केल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं दुःख भोगावं लागतं, या सगळ्या गोष्टी आम्हाला काय करायच्या, समजून घ्यायच्यात। सूत महाराज तुम्ही आम्हाला काय करा, या सर्व गोष्टी सांगा। हे आद्यंत निरूपण पुराण संज्ञा संक्षेपण आम्हा सर्वाशी कथन एकी खंडोकपैकी जे। आणि पुढच्या भूमीमध्ये काय सांगतात, हे आम्हाला आद्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जी कथा आहे ना, कथा भाग आहे ना, तुम्ही आम्हाला सांगा। पुराण संज्ञा म्हणजे पुराणातील जे ज्ञान आहे, संक्षेपान म्हणजे फार विषय न लांबवता सांगा, पण एकी किंडोक, एकी किंडोन म्हणजे काय, क्रमाक्रमाने आम्हाला सांगा। सुरुवातीपासून म्हणजे काय, मनुष्य गेल्यापासून, मनुष्य गेल्यानंतरच्या दिवसापासून तर त्याचा किती दिवसापर्यंतचा प्रवास असतो, किती दिवस त्याला त्या यमनगरीमध्ये जाण्याकरता लागतं, याचं सर्व चिंतन काय करा, तुम्ही आम्हाला सांगा। ऐसा ऋषीचा प्रश्नार्थ ऐकोनी सूत हर्षयुक्त दृढ धर्म वृक्ष भगवंत तयाशी नेमस्तस्त विजे।
अशा प्रकारे शौनकादी ऋषींचा प्रश्न ऐकला व सूत महर्षींनी भगवान विष्णूला नमस्कार केला आणि धर्मरूपी वृक्ष असणारे भगवान विष्णू यांना स्तवन करून या ठिकाणी सूत मुनी काय करू लागले, पुढे आपल्याला गरुड पुराण सांगू लागले. पहा पुढे काय सांगतात, म्हणे वृक्षरूपी तू भगवान, वेद तुझे स्कंध जाण, पुराणे त्या शाखा गहन यज्ञ सदक्षिण 30 कुसुमे. पहा पुढे काय सांगतात, तर भगवान परमात्मा वृक्ष रूपाने वर्णन केलेले आहे. भगवंताचं कसं वर्णन केलेलं आहे, वृक्ष रूपाने काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पहा गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये देखील काय केलेलं आहे, तर वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्स पर्णानी यस्तम वेदस वेदविद. मग पुढे काय सांगतात पहा, भगवंता 4 वेद जे आहेत ना ते तुझे खांदे आहेत. भगवंता जे 4 वेद आहेत, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद जे आहेत ना ते तुझे काय आहेत, खांदे आहेत. 18 पुराण जे आहेत ना त्या तुझ्या शाखा आहेत, शाखा. आणि त्याचप्रमाणे दक्षिणेसहित जो यज्ञ आहे ती भगवंत रूपी झाडाची फुलं आहेत. म्हणून ह्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत असं सूत मुनी आपल्याला सांगतात. ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फळ असे मोक्ष, वृक्षरूपी सर्व साक्ष तो प्रत्यक्ष सर्वाघटी. असा असणारा हा मोठा वृक्ष वाढलेला आहे. त्याचं फळ काय आहे, तर प्रत्येक झाडाला काही ना काही फळ लागत असतं. आंबे लावले तर आंबे लागणार, चिंच लावली तर चिंच लागणार, केळीचं झाड लागल्यानंतर केळी लागणार. तसं भगवंत रूपी वृक्षाचं काय आहे, वृक्ष रूपी भगवंत हे झाड आहे. आणि त्या भगवंत रूपी वृक्षाला कोणतं फळ लागतं, तर मोक्ष रूपी फळ लागतं. हे भगवंत सर्व गटागटामध्ये सर्वांचे करी कल्याण, म्हणून नमस्कारेला भगवान. मग म्हणे ऋषी लागून पूर्वी सुपर्ण गरुड जो का. मग नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून सुपर्ण म्हणजे गरुड भगवंत विष्णूला विचारू लागले. सुपर्ण, सुपर्ण कोणाला म्हणतात, हे गरुड भगवंताचं नाम आहे. आणि सुपर्ण म्हणजे काय, तर ज्याचे दोन्ही पंख सुंदर आहेत त्यांना काय म्हणतात, सुपूर्ण असं म्हणतात. पहा पुढे काय सांगतात, तो विष्णू परती पुसता झाला, तुझे प्रसादे गोविंदे मला अव्याहत गती सर्व लोकाला, असे विश्वपाळ मज लागी. आणि पुढे काय सांगू लागले, भगवंता तुझ्या कृपेने मला सगळीकडे मी जातो, प्रामुख्याने 14 लोकांमध्ये मी जातो, त्यानंतर त्यात मी जातो अव्याहत गती म्हणजे अखंड सदोदित कधी पण जाणं येणं माझं घडतं. परंतु पुढे काय सांगतात, सर्व लोकीच्या समस्त रचना मी विलोकिल्या मधुसूदना, परी याम्यपुरीची रचना माझ्या नयना नदिशेची. सगळ्या लोकांची रचना पाहिल्या, सगळीकडे जातो, सर्वत्र विहार करतो, 14 भुवनामध्ये मी जातो. पण याम्य म्हणजे यमपुरीची रचना, संयमी नगरी त्या नगरीची रचना. पहा संयमी नगर हे यम राजाची काय आहे, नगरी आहे बरं का. संयमी नगरी त्या नगरीची रचना काय आम्हाला माहित नाही, ही नगरी मला कधी दिसत नाही. असं भगवान गरुड कोणाला विचारतात, भगवान नाही माझे गमन, या हेतूने तुम्हाला लागून प्रभू प्रश्न करीतो. गरुड भगवंत सांगतात भगवान विष्णूला, जिथे पीडिती पापीजन, ज्या ठिकाणी पापीजन आहेत, अनाचारी वागणारे लोक आहेत, दुष्ट कर्म करणारे जे लोक आहेत, तेथे नाही माझे गमन. आणि अशा ठिकाणी मला गमन नाही म्हणजे अशा ठिकाणी मी जात नाही, मला प्रवेश नाही. म्हणून त्या ठिकाणी मला काय करा, त्या ठिकाणी गोष्ट मला, त्या ठिकाणची गोष्ट, त्या ठिकाणची जी संपूर्ण रचना आहे, त्या ठिकाणचा जो सर्व परिसर आहे ते मला माहित नाही. म्हणून मी काय करतो, तुम्हाला विचारतो. भरतखंड विख्यात लवण समुद्रे जे वेष्टीत, चतुर्नवर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होतसे. या भूलोकामध्ये भरतखंड प्रसिद्ध आहे. या भारताच्या बाजूला लवण समुद्र, लवण म्हणजे काय, खारा समुद्र आहे. 4 प्रकारचे वर्ण या भारत देशामध्ये राहतात. बरोबर आहे का. कोणते 4 प्रकारचे वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या भूमंडळावर आहेत. त्यानंतर या 4 वर्णामध्ये माणसाचा काय होतो,
जन्म होतो। या 4 वर्णामध्ये कोणताही मनुष्य जन्माला जरी आला तर या 4 वर्णामध्ये तो मनुष्य जन्माला येतो। या योनी माझारी सुकृत पापे नरनारी मागे पुढे देहदारी कर्म धोरी धरून येते। या मनुष्य रूपी योनीत सुकृत म्हणजे कोणी पुण्य कोणी पापी असतं, मागे पुढे लोक जन्माला येत असतात, कर्माची दोरी असणारी ही आहे। आणि तिने तुम्ही आम्ही काय केलेलो आहोत, बांधलेलो आहोत। कर्मानुबंधीनी मनुष्य लोके नरूपमस्य हतथोपलभ्यते। गीता काय सांगते पहा आपल्याला, प्रत्येक मनुष्य काय झालेला आहे, कर्माने बांधलेला आहे। पाप पुण्य होता समान, अप्राप्य मनुष्य देह जाण, तो पावुनी ब्रह्मज्ञान नर अज्ञान न पावती। आणि पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्याला काय मिळतो, मानवी देह मिळतो। मनुष्याने जर पुण्य जादा केलं तर त्याला देव योनी मिळते, मनुष्याने पाप जर जादा केलं तर त्याला पशु योनी मिळते। आणि मनुष्याने जर पाप आणि पुण्य समान झालं तर त्याला कोणती योनी मिळते, मानवी योनी मिळते। अथवा तुझी नैष्टिक भक्ती मूढ जन न करीती, आयुष्य सरता देहांती लोकतया प्रति कोणता। भगवंता जे मूर्ख लोक आहेत, मूर्ख देवाची भक्ती करत नाहीत, भगवान गीतेत 7व्या अध्यायामध्ये सांगतात असे जे लोक आहेत ते लोक मेल्यानंतर कुठे जातात सांगा, ते मेल्यावरी प्राणी समस्त, त्यानंतर काय करावे कृत्य, अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया। या भूलोकामध्ये मनुष्य मेले, पापी अनाचारी शास्त्र निषिद्ध कर्म करणारे अनाचारी वागणारे सर्व पाप करणारे मनुष्य मेले। असा पापी मनुष्य मेल्यानंतर त्याची कोणती क्रिया करायची, त्याचा अधिकार कोणता, हे आम्हाला काय करा सूत मुनी तुम्ही सांगा, असं शौनकादी ऋषी प्रश्न करतात। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय।